गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मत्स्य व्यवसाय विभागाला दिल्यात। राज्य सरकार राज्यातील 12 लाख मच्छीमारांना शेतकरी दर्जा देण्याच्या धोरणावर काम करतंय। मत्स्य व्यवसाय विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या धोरणाचा मसुदा प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे। वित्त विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो येत्या आठवड्यात अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल। मच्छीमारांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्याबाबतचा प्रायोगिक प्रयोग आंध्र प्रदेश सरकारनं अंमलात आणला होता, मात्र आता महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेणारं पहिलं राज्य ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयुरेश, काय अपडेट? नक्कीच 12 लाख मच्छीमार जे आहेत त्यांना याचा फायदा होणार। राज्यात जी शेवटची गणना झाली होती मच्छीमारांची ती 2016 साली झालेली आणि तेव्हा जवळजवळ 3.5 ते 4 लाख मच्छीमार होते, पण आजच्या घडीला हे 12 लाख मच्छीमार आहेत। आणि सगळ्यात मोठा फायदा त्यांना हा मिळणार आहे की ज्या ज्या स्कीम्स, मग ती पीक विमासारखी म्हणजे इन्शुरन्स स्कीम असू दे किंवा केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची दुसरी कुठचीही स्कीम असू दे, त्या सगळ्या स्कीमचा फायदा या मच्छीमारांना होईल, कारण का त्यांना स्टेटस जो मिळणार आहे तो शेतकऱ्यांचा मिळणार आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही आहे की मच्छीमारांना कुठच्याही बँकेतून लोन मिळत नाही। त्यांना फायबरची बोट घ्यायची असेल किंवा अत्याधुनिक बोट त्यांना जर घ्यायची असेल किंवा जाळं त्यांना नवीन घ्यायचं असेल तर त्यांना कुठच्याही प्रकारचं लोन बँकेकडून मिळत नाही। पण जेव्हा त्यांना शेतकऱ्याचा दर्जा मिळेल तेव्हा ते बँकेकडनं लोनही घेऊ शकतात आणि जे किसान क्रेडिट कार्ड सारखं क्रेडिट कार्ड मिळतं जिल्हा बँकेकडनं किंवा मध्यवर्ती बँकेकडनं, तेही त्यांना घेता येईल, अशी ही सध्या योजना आहे। आंध्र प्रदेशने ही योजना कुठेतरी राबवण्याचा प्रयत्न केलेला, पण ती कागदावरच राहिली। पण महाराष्ट्र या योजनेबाबत ठाम आहे आणि ही योजना अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं जात आहे। सध्या ही जी फाईल आहे ती अर्थ विभागाकडे आहे, त्यांच्याकडनं मंजूर झाल्यानंतर ती सीएम ऑफिसकडे जाईल आणि मग कॅबिनेट मध्ये हा प्रस्ताव मांडला जाईल। आणि कुठेतरी मंत्रालय जे आहे ते आश्वस्त आहे की हा प्रस्ताव लवकरात लवकर समोर येऊन हा प्रस्ताव मंजूर केला जाईल आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनेल जिथे मत्स्य व्यावसायिकांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळेल। बरं मयुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।